नमस्कार, मी अनुष्का. शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत करते. बघूया आजच्या काही मराठी ठळक बातम्या. प्रभू श्री रामचंद्राच्या वनगम यात्राप्रमाणे रामेश्वरम ते अयोध्या राम उत्सव यात्रा आज शनिवारी सायंकाळी 5च्या सुमारास नागपूर येत आहे. या यात्रेचा उद्या कोराडी येथे मुक्काम असून श्री क्षेत्र रामटेक येथे ही यात्रा जाणार आहे. या विषयाची माहिती नागपूर हिंदू जागरण समितीचे संजय भेंडे व शहर भाजप अध्यक्ष बंटी कुकडे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. 14 जानेवारी रोजी ही यात्रा निघाली असून राम राज्याची कल्पना युवकांच्या साथीने प्रत्यक्षात उतरविण्याची पूर्वतयारी असल्याचे म्हणता येईल. यावर त्यांनी यावेळी भर दिला. 30 युवती आणि 150 पुरुष सहभागी झालेली 4500 किलोमीटरची यात्रा 30 दिवसात पूर्ण करण्यात येणार आहे. देशाच्या तमिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश अशा 5 राज्यातून ही यात्रा भ्रमण करून उत्तर प्रदेशातील अयोध्या येथे पोहोचणार आहे. या दरम्यान रामेश्वरम, त्र्यंबकेश्वर, काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन करणार आहे. नाशिकवरून संभाजीनगर समृद्धी महामार्गाने ही यात्रा नागपुरात पोहोचणार असून अजनी चौक येथील हनुमान मंदिरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हिंदू जागरण समिती, बजरंग दल अशा विविध हिंदुत्ववादी संघटनेमार्फत या यात्रेचे स्वागत केले जाणार. अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या लोकार्पण व प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर देशात उत्साहाचे वातावरण आहे. तरुणांमध्ये परिवर्तन घडवण्याची प्रेरणा निर्माण करणारी ही यात्रा असल्याने नागपुरात उत्साहात स्वागत केले जाणार असल्याचे भेंडे यांनी सांगितले. 14 जानेवारीला रामेश्वरवरून अयोध्येला जाण्याकरता एक यात्रा निघालेली आहे. या यात्रेमध्ये देशभरातले यूट्यूबर, देशभरातले ब्लॉगर, देशभरातले सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असे जवळजवळ 200 युवक आणि युवती या यात्रेकरता निघालेले आहेत. या यात्रेमध्ये यांच्याशिवाय सिने अभिनेते, खेळाडू यांची देखील मोठ्या प्रमाणात संख्या राहणार आहे. ही यात्रा प्रभू श्रीरामचंद्रांनी ज्या ठिकाणी वनगमन केलं होतं या यात्रेच्या मार्गावरून जाणार. एकूण यात्रा 4500 किलोमीटरची असतात, 4500 किलोमीटर, आणि 4 राज्यातनं ही यात्रा जाणार आहे. तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश. ही यात्रा 3 तारखेला म्हणजे उद्या शनिवारी संध्याकाळी 5 वाजता नागपूरमध्ये येते आहे. या यात्रेचं स्वागत नागपूरकरांनी मोठ्या प्रमाणात करावं म्हणून 3 तारखेला म्हणजे उद्या शनिवारी संध्याकाळी 5 वाजता अजनी चौकामध्ये या यात्रेचं स्वागत हिंदू जागरण समितीच्या वतीने करण्यात येणार आहे. आणि या स्वागताकरता नागपूरकरातल्या सगळ्या युवकांनी, महिलांनी, पुरुषांनी, आबालवृद्धांनी या कार्यक्रमाकरता यावं असं आवाहन मी या प्रेसद्वारे करतो. 5 दिवसीय अखिल भारतीय नागरी सेवा संगीत, नृत्य व लघुनाट्य स्पर्धा 2023-24 चे समारोपीय कार्यक्रम वसंतराव देशपांडे सभागृह येथे पार पडला. या स्पर्धेत एकूण 565 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी 66 स्पर्धकांना सुवर्ण, रौप्य व कांस्य पदक व प्रमाणपत्र देण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या वतीने सचिवालय जिमखान्यामार्फत आयोजित अखिल भारतीय नागरी सेवा स्पर्धेत 22 राज्यांसह 565 स्पर्धक सहभागी झाले होते. 2 फेब्रुवारीपर्यंत चाललेल्या या स्पर्धेत दररोज संगीत, नृत्य, लघुनाट्य यांच्यासह संगीत कला प्रकारातील हिंदुस्थानी शास्त्रीय गायन, हिंदुस्थानी उपशास्त्रीय गायन, कर्नाटकी शास्त्रीय संगीत, कर्नाटकी उपशास्त्रीय गायन, पाश्चात्य संगीत गायन, लोकसंगीत, एकल आणि लोकसंगीत समूह गायन सादर करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सचिवालय जिमखान्याचे उपसभापती तुषार हिरलेकर प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी सर्व स्पर्धेचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. ज्या जिल्ह्यांमध्ये जुडो खेळासाठी उच्च प्रतीच्या मॅट्स व जागा उपलब्ध नाही तिथे या सुविधा राज्य शासनाकडून पुरवण्यात येतील. तसेच या क्रीडा प्रकारच्या विकासासाठी येत्या 25 वर्षाचा रोडमॅप तयार करावा. यास राज्य शासन पूर्णपणे सहकार्य करेल असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलनात महाराष्ट्र जुडो असोसिएशन आणि नागपूर जुडो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित सुवर्ण महोत्सवी राज्य जुडो स्पर्धेचे श्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्र जुडो असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट धनंजय भोसले, महासचिव शैलेश टिळक,
राज्य क्रीडा स्पर्धेचे उपसंचालक शेखर पाटील यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. या दरम्यान फडणवीस यांनी म्हटले, बुद्धी व शारीरिक बळाचा चपखल प्रयोग करून खेळला जाणारा जुदो क्रीडा प्रकार व्यक्तिमत्व विकासातही मोलाचा ठरतो. भय हे मनुष्याच्या व्यक्तिमत्व विकासातील अडसर निर्माण करते, तर जुदो खेळामुळे हा अडसर दूर होतो. अमरावती येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळातील प्रशिक्षक रघुनाथ खांदेवाल यांनी हा खेळ महाराष्ट्रात रुजवला ही अभिमानाची बाब आहे. क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध असून विविध उपाययोजना करीत आहे. नागपूर येथील मानकापूर क्रीडा संकुलन अत्याधुनिक व उत्तम दर्जाच्या सोयीसुविधात्मक बनविण्यासाठी राज्य शासन 700 कोटींचा निधी उपलब्ध करून देत आहे. येथे जुदो खेळासाठी विशेष व्यवस्था करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाला क्रीडा विद्यापीठात रूपांतरित करण्यात येत आहे. नुकताच पार पडलेल्या खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्र प्रथम आला याचा अभिमान असल्याचे सांगत ऑलिम्पिकसह विविध महत्त्वाच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना शासनाच्या वतीने प्रोत्साहनपर राशी देण्यात येत व नोकरीतही सामावून घेतले जाईल असेही त्यांनी सांगितले. शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. सन 2022 वर्षासाठी जिल्ह्यातील उत्कृष्ट उद्योजकांचा गौरव करीत प्रथम पुरस्काराचे मानकरी म्हणून शुभलक्ष्मी फूड इंडस्ट्री यांची निवड करण्यात आली असून द्वितीय पुरस्कार ब्रह्मानी इंडस्ट्री आणि डॉल्फिन एनग्रेव्ज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांना विभागातून देण्यात आला आहे. लघु उद्योग सुरू करणाऱ्या उद्योजकांना प्रोत्साहन मिळावे व त्यांनी संपादन केलेल्या यशाची साभार पोच द्यावी या हेतूने राज्य शासनाच्या जिल्हा पातळीवर जिल्हा पुरस्कार योजना सुरू झाली आहे. प्रथम पुरस्कार प्राप्त उद्योजकास 15,000 रुपये गौरव चिन्ह व द्वितीय पुरस्कारास 10,000 गौरव चिन्ह देऊन पुरस्कृत करण्यात आले. पुरस्कारासाठी उद्योजकांची निवड, विकासाचा वेग, तंत्रज्ञानाचा वापर, उत्पादन विकास व गुणवत्ता तंत्रज्ञान, आयात निर्यात, उत्पादनातील बदल, व्यवस्थापन आदी निकषावर केली जाते. शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. भारतीय लष्कर हे देशाच्या सर्व सीमांचे शत्रूंपासून रक्षण करून विकसित भारताच्या वाटचालीत मोलाचे योगदान देत आहे. नागपूर शहरात आयोजित लष्कराचे विशेष प्रदर्शन आणि शौर्य संध्यातून तरुणांनी प्रेरणा घ्यावी व लष्करात दाखल होऊन देशाची सेवा करावी असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. भारतीय लष्कराच्या वतीने मानकापूर स्टेडियमवर आयोजित प्रदर्शनात शौर्य संध्या या विशेष कार्यक्रमाचे उद्घाटन श्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. लष्कर जनरल प्रमुख मनोज पांडे आणि लष्कराचे वरिष्ठ अधिकारी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. या दरम्यान फडणवीस म्हणाले, भारतीय लष्करात निडरता, स्वाभिमान आणि देशप्रेमाचा प्रेरक संगम दिसून येतो. आत्मनिर्भर भारताची संकल्पना प्रत्यक्षात येत भारतीय लष्करात नव्या दमाची देशात तयार झालेली सैन्य सामुग्रीची निर्मिती होत आहे. शत्रूंपासून भारतीयांचे रक्षण करण्यासाठी अहोरात्र पहारा देणाऱ्या लष्करांचे जवान हे भारतीयांचा अभिमान आहे. प्रत्यक्ष युद्धभूमीवर लष्करांतर्फे करण्यात येणारी कौशल्यपूर्ण कार्यवाही बघण्याचा योग लष्करांच्या शौर्य संध्या या कार्यक्रमातून आला असून ही तर शौर्य वंदनाच असल्याचे गौरव उद्गार त्यांनी केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भारतीय सेना प्रेरणा का प्रतीक या संकल्पनेवर आधारित शौर्य संध्येचे यावेळी श्री फडणवीस यांच्या हस्ते मिनी फ्लेअर करून उद्घाटन झाले. यात सर्वप्रथम हेलिकॉप्टरचा फ्लाय पास झाला. अश्व, शॉन आणि बायसिकल्सचे आकर्षण पथसंचलन यावेळी करण्यात आले. लष्कराच्या 4 रेजिमेंटनी यावेळी चित्तथरारक कवायती सादर केल्या. यावेळी पॅराशूट, ड्रोनद्वारे विविध प्रात्यक्षिके करण्यात आली. भारतीय लष्कराच्या वतीने आयोजित हे विशेष प्रदर्शन 2 ते 4 फेब्रुवारी 2024 या दरम्यान सर्वसामान्य जनतेसाठी खुले असणार आहे. तर या होत्या आजच्या प्रमुख बातम्या. परत भेटूया नवीन बातमीपत्रासह. तोवर नमस्कार. सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार. नैसर्गिक वापरा, केमिकल टाळा. इनोटॉक्ससह रोगराईस आळा घाला. पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटिव्ह उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा 8446625542 73877755157.